सध्या जगाचं लक्ष रशिया युक्रेनवर नाही तर अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात पेटलेल्या युद्धाकडे लागलंय। तिथं परिस्थिती इतकी गंभीर आहे की संपूर्ण जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभं राहिलंय की काय अशी भीती वाटते। पण विचार करा, हेच युद्धाचं सावट जर आपल्या मुंबईच्या उंबरठ्यापर्यंत आलं तर ऐकायला थोडं विचित्र वाटतंय ना। पण आज सकाळी विधान भवनात असंच काहीसं घडलं, ज्यामुळे सुरक्षा यंत्रणांचे चांगलेच धाबेदान आणले। राज्याचं बजेट मांडलं जात असताना चक्क बॉम्बने इमारत उडवून देण्याची धमकी आली आणि एका क्षणात सगळीकडे खळबळ उडाली। झालं असं की आज सकाळी साधारण 6:30च्या सुमारास प्रशासनाला एक खळबळजनक ईमेल आला। या ईमेलमध्ये स्पष्ट शब्दात लिहिलं होतं की विधान भवन बॉम्बने उडवून देऊ। जगात सध्या अमेरिका आणि इराणमध्ये जो तणाव सुरू आहे त्याच पार्श्वभूमीवर ही धमकी आल्याने पोलिसांनी ही बाब अत्यंत गांभीर्याने घेतली। विशेष म्हणजे ही धमकी फक्त विधान भवनापुरती मर्यादित नव्हती, तर त्यात बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, हायकोर्ट आणि मेट्रो नेटवर्कलाही उडवण्याचा उल्लेख होता। धमकी मिळताच एकच धावपळ उडाली। मुंबई पोलीस, बॉम्ब शोधक पथक आणि डॉग स्क्वॉडची फौज तातडीने तिथं दाखल झाली। अधिवेशनासाठी आलेले कर्मचारी आणि पत्रकारांना तातडीने इमारतीबाहेर काढण्यात आलं आणि इमारतीचा कोपरा कोपरा तपासला गेला। गृहमंत्री पंकज भोयर यांनी स्वतः याला दुजोरा दिला असून सुदैवाने संपूर्ण तपासणीत काहीही संशयास्पद सापडलेलं नाहीये। ही धमकी केवळ भीती पसरवण्यासाठी पाठवलेला एक हॉक्स ईमेल असल्याचं आता स्पष्ट झालंय। बजेटच्या दिवशीच अशा प्रकारे जागतिक युद्धाचा संदर्भ देणारी भीती निर्माण करण्यामागे कोणाचं डोकं आहे? पोलीस सध्या त्या ईमेलचा IP ॲड्रेस शोधतेय। जरी ही धमकी खोटी ठरली असली तरी या घटनेने आपल्या सुरक्षा यंत्रणांना पुन्हा एकदा पूर्णपणे अलर्ट मोडवर आणलंय। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? जगभरात सुरू असलेल्या या युद्धाच्या वातावरणाचा गैरफायदा घेऊन अशा अफवा पसरवणाऱ्यांना काय शिक्षा व्हायला हवी? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।